शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मनपाचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नाल्यावरती बांधलेल्या औषधी भवन पाडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली। याविषयी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी देखील सभापतींच्या बोलण्याला दुजोरा दिला। मात्र यावेळी मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसा समन्वयाचा अभाव दिसून आलाय। फक्त औषधी भवनला थांबलाय पाणी, तर ते औषधी भवनचा आम्ही जाऊन आलो आता सकाळी। तिकडचे लोक बी आले तर माझ्या 150-200 लोक। पाणी रिव्हर्स मध्ये परत गेल्यामुळे घरात पाणी घुसलं। औषधी भवनचा नोटीस देऊन साहेबांना सांगितलं की कारवाई करा किंवा औषधी भवन तोडून टाकू आपण। मागच्या वेळेस ठरलं होतं ते तोडायचं, ते काही साफसफाई करत नाही, त्याच्यामुळे अर्धा शहर पाण्यामध्ये आहे। औषधी भवन, जनता बँक आणि नाथ मार्केट। काय डिटेल काय म्हणजे औषधी भवनचं किती वर्षासाठी दिले आपण ते आता त्याच्यामध्ये श्रीमंतीमध्ये केलंय साफसफाई। ऐका ना, इथे असं आहे, नाला हा सी आणि डी, सी आणि डी, नाला सी आणि डी या संदर्भातलं स्पेशल ड्राईव्ह कधी ना कधी आपल्याला घ्यावा लागणार आहे की जो किराडपाड्यापासून चालू होतो आणि तो एंड होतो जवळपास सिद्धार्थ गार्डनच्या बाजूला, तो आहे सी। आणि एक डी आहे जो सारस्वत बँकेच्या तिथून येतो आणि नागेशवाडीतून अक्रॉस होऊन समर्थनगरला मिळतो, बरोबर आहे। ह्या सी आणि डीच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे मी याचं उत्तर याच्यासाठी देतोय की किल्लारीनं जेव्हा भूमिगत गटार योजना आपली पहिली झाली त्यावेळेस सुद्धा हेच 2 नाले सुटले, कारण की ॲडजेसंट रिटर्निंग वॉलपाशी असलेले खूप घरं आणि ओपन सोडलेले ड्रेनेज लाईन, ओपन सोडलेली ड्रेन लाईन ही टनल हबला म्हणजे टनल मॅनहोलला ही आजपर्यंत जोडल्या गेली नाही। सी आणि डी मध्ये मोठं प्रमाण आहे, त्याचं मोठं प्रमाण, त्याच्यामुळे तिकडचा जो डिस्चार्ज आहे तो सगळा डिस्चार्ज समर्थनगरला HDFC पर्यंत किंवा असं करत करत सिद्धार्थ गार्डन पर्यंत जातो। ते एकीकृत सी आणि डीच्या बाबतीत म्हणजे माननीय सभापतींनी सांगितलेले मुद्दे करेक्टच आहेत, त्यात काही दुमत नाहीये, परंतु सी आणि डीच्या बाबतीत हे आपल्याला धोरण निश्चिती करणं, फक्त पावसाळ्यामध्ये त्याची धोरण निश्चिती करता येत नाही, कारण तिथे ज्या काही आतमध्ये जाऊन आपल्याला टनल हब जोडायचे ह्याला प्रचंड पाऊस असताना आपण जर त्याच्यात काही करायला गेलो तर त्रास व्हायची शक्यता जास्त असते, कारण वॉटर फ्लो प्लस ड्रेनेज वॉटर फ्लो हे दोन्ही पण वाढलेले असतात। पण नक्कीच ही पावसाळा संपल्यानंतर वी आर सिटिंग टुगेदर अँड फायनलाइज द सी आणि डी। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।